आज नवीन वर्षाची सुरुवात होत आहे, तर दुसरीकडे कोरेगाव भीमा या ठिकाणी आज 1 जानेवारीला 207वा शौर्य दिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून आणि परराज्यातून देखील लाखो अनुयायी दाखल झाले आहेत. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजयस्तंभाला अभिवादन केलं आहे. मानवतेच्या दृष्टीने एक नवीन इतिहास हा भीमा कोरेगावातून सुरू झाला. त्याला अभिवादन करण्यासाठी जनता एकत्र येते. आपण असं मानतो ही चांगली परिस्थिती आहे. शासन आपल्या परीने सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करते, पण त्या अपुऱ्या पडत आहेत. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून पुढच्या वेळेस या सुविधा पुरवल्या जातील अशी आशा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. एक नवीन इतिहास ज्याला आपल्याला म्हणता येईल मानवतेच्या दृष्टिकोनातून हा भीमा कोरेगावातून सुरुवात झाला. त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र येते. मी असं मानतो की हे चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे. शासन आपल्या परीने असणारा सुविधा पुरवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करते, पण ते अपुऱ्या पडत आहेत. शासनाने कुठेतरी या गोष्टीचा असणारा विचार करून पुढच्या वेळेस या सुविधा पुरवल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे. पार्टीसारखी जी संघटना आहे त्यांनी याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे असं मी त्याने मी असं म्हणेन की हा जो संघर्ष आहे भीमा कोरेगावचा संघर्ष जो आहे फिजिकल रित्याने संपलाय असं मी त्या ठिकाणी म्हणेन, पण मानसिक रित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे असणारा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिम्बॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला असणारा अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे ज्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनातून त्याला ते सातत्याने दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी पाहतोय. ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं. राज्यातून देशातून लाखो लोक इथे येत असतात, अभिवादन करतात. अभिवादन करून त्यांना प्रेरणा मिळते असे सांगत प्रशासनाकडून चांगल्या प्रकारची सुविधा केलेली आहे. अनेक लोक आले आहेत. आपल्याला यातून कळतं कुठे सोयी सुविधा अपुऱ्या आहेत. सोयी सुविधांसाठी सरकार अजून प्रयत्न करेल असे आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिलं. हे एक प्रेरणास्थान आहे आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्यातून देशातून लाखो लोक इथं येत असतात, एक अभिवादन करत असतात आणि एक अभिवादन करून एक शिकून त्यांना एक प्रेरणा मिळते. त्या निमित्तानं आज इथं सगळे लाखो अनुयायी आज इथं हजर आहेत. मी त्या सर्वांचं एक या राज्याचा मंत्री म्हणून या सर्वांचं मी आभार मानतो आणि आजच्या या शौर्य दिनाच्या आपल्या सर्वांना त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली, त्याचा आढावा घेतला आपण. प्रशासनाकडून एक चांगल्या प्रकारची व्यवस्था आपण केलेली आपण पाहतो. आज इथं सर्वांनाच ट्रॅफिक पासून ते पार इथं मेन स्तंभापर्यंत जिथं आपण नतमस्तक होतो तिथल्यापर्यंत एक चांगल्या प्रकारची प्रशासनाने एक चांगली व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं आपण तर आज सगळं आज समोर इथं पाहत आहे. प्रकाश आंबेडकर सकाळी अभिवादनाला आले होते. त्यांनी शासनाकडून व्यवस्थित सुविधा पुरवल्या गेल्यात असं सांगितले, पण अजूनही सुविधा अपुऱ्या आहेत, अधुऱ्या आहेत असं म्हटले. सरकारसोबत ते यावर्षी चर्चा करणार आहेत. काय नेमक्या सोयी सुविधा अपुऱ्या आहेत, तुम्ही याचा आढावा घेणार? या बाबतीमध्ये आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेवटी आपल्याला ह्यातूनच गोष्टी काय कळतात, कुठं अजून काय दुरुस्ती केली पाहिजे, कुठं अजून आपण कमी पडतोय. त्यातनं भविष्यामध्ये जेवढं काय इथं सेवा सुविधासाठी जे काय करता येईल तेव्हा इथं करते मदत करण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न हे भविष्यामध्ये केला जाईल आणि काय जिथं काय करणं गरजेचं आहे ते भविष्यामध्ये केलं जाईल. ठीक आहे, धन्यवाद.